एव्हरीवन. सो तुम्हाला जसं माहिती आहे, फाल्गुनी गेली आहे रक्षाबंधनला आईकडे. आणि कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल फाल्गुनीचं पूर्ण रक्षाबंधन, म्हणजे ज्यांना ज्यांना फाल्गुनी राखी बांधते आणि ज्यांच्याकडे जाते तिकडे ती जाऊन आली आहे. तो एक व्लॉग आपला आलेला. आणि आज होणार आहे माझा रक्षाबंधन. माझा म्हणजे आमच्या सगळ्या 8 भावांचा आणि 5 बहिणींचा. त्याच्याबरोबर चेतना पण असणार आहे, फाल्गुनी पण असणार आहे तिकडे. सो तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये चेतनाचं पण रक्षाबंधन बघायला मिळेल, आईचं पण बघायला मिळेल आणि आमचं पण मिळेल. सो असेच कनेक्टर मी फाल्गुनीला घ्यायला चाललोय. तुम्ही बघा आता फाल्गुनीशी आपण बोलूया तिकडे. आणि एवढी ट्रॅफिक लागली आमच्या इकडे की फाल्गुनीचं घर माझ्यापासून 7-8 मिनिटावर आहे, पण मला जायला अर्धा तास लागणार आहे फॉर शुअर. सो चला असेच कनेक्टर. कधी निघणार आहे? चला, सुट्टी संपलेली आपली. माझ्यासाठी कोणतं गाणं होतं का कालच्या व्लॉग मध्ये? गाणं बोललेलं बोला आता. माझ्यासाठी आत्ता बोलले ना गाणं तुम्ही. सो मॅडमची सुट्टी संपली आहे. आईने छान पुरणपोळ्या दिल्यात, तुम्ही कालच्या व्लॉग मध्ये बघितलं असेल. बट हिला माहित नाहीये हा व्लॉग वेगळा आहे, तो व्लॉग वेगळा आहे. सो चला, फाल्गुनीने जो ड्रेस घातलाय तो खूप छान आहे. ड्रेस कुठून घेतलाय? ड्रेस माझ्या साडीचा शिवलाय. अच्छा, हा. ओ शीट फाल्गुनी, शी कसली आहे? अरे ही माझी फेवरेट साडी होती आणि तू काय? मग चांगलं आहे ना, ड्रेस शिवला त्याचा. छान ड्रेस आहे. आणि ड्रेस कोणी शिवलाय? पूजा, वन अँड ओनली पूजा. सो तिचा इंस्टाग्राम आयडी डिस्प्लेवर मी टाकलाय. डेफिनेटली तिचा पेज जाऊन चेक करा. खूप मस्त मस्त तिच्या, माझ्या इनफॅक्ट खूप साऱ्या जणांचा कमेंट सुद्धा येतो की ब्लाऊज कुठे शिवते. तर माझे ब्लाऊज पासून ड्रेस पासून सगळे तीच मोस्टली डिझाईन करते. तर डेफिनेटली चेकआउट हर इंस्टाग्राम पेज. तर कालच्या व्लॉगला तुम्ही एवढा छान प्रतिसाद दिला, खूप छान कमेंट झाले आहेत. म्हणजे एवढ्या आतुरतेने लोक रक्षाबंधनच्या पण विश करत होते. येस. आणि अजून एक, आम्ही एवढं घाई गडबडीत होतं की सांगायचंच राहून गेलं. मी ऑलमोस्ट आम्ही दोघांनी आता चेंज करून बसलो. तर की मी दादाला दादा का म्हणते. सो मी दादाला माझ्या लग्नाआधीपासून खूप इयर्सपासून ना, आधी आपण भेटल्यापासूनच राखी बांधती आहे त्याला. आम्ही भेटलो त्यानंतर मी यायची त्यांच्याकडे. तर आई पप्पांचं असं होतं की तू दादाला का नाही राखी बांधत, दादा तर बोलतेस ना, मग दादाला राखी का नाही बांधत. तेव्हापासून मग ती चालू झाली, राखी बांधायची ती चालूच झाली. आणि आधीपासून मी त्याला दादा हाक मारते. सो लग्नानंतर मला कोणीही तसं ऑब्लिगेशन्स ठेवलं नाही की त्याला तू आता तो तुझा दीर झालाय. तर मी भावासारखीच मानते त्याला. तो सुद्धा मला बहिणीसारखा मानतो. ह्याच्याशी इव्हन आमच्यामध्ये काय झालं तर तो हिची साईड घेतो आणि हिच्या साईडनेच बोलतो अजूनपर्यंत. माझ्या साईडने अजूनपर्यंत तर बोलला नाहीये. आणि कोणतीही गोष्ट पहिले काय खायची वगैरे. आणि दादा तुम्हाला सगळ्यांना माहितीये की जसा फूडी आहे तसं दादा काही गोष्ट आणली पहिले फाल्गुनीला विचारतो. नाही, त्याच्या मला बेस्ट पार्ट आवडतं ते म्हणजे तो काहीही कुक केलं ना, त्याला कधीही सगळेजण नावं ठेवतील, तो पण तो बिचारा कधी नाव नाही ठेवणार. आणि भरपूर जेवढं असेल ना सगळं काही त्याचं ॲपिटाईट पण प्रॉपर आहे. सो छानपैकी. आणि बाहेरून आणलेल्या गोष्टी पण तुला विचारतो ना तो. मला नाही कधी विचारला अजूनपर्यंत. पण हे दोघे कधी मी नसेल ना, हे दोघे मस्त पिझ्झा मागवतात आणि खातात. आता तर चेतना आली आहे त्यामुळे पण मला याच्यात सामील नाही करत हे लोक. एनिवेज आता आम्ही चेंज करतोय पटपट आणि भाईकडे चाललोय. भाईकडे आता सगळे तिकडे जमलेले आहेत. तर तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू असंच बघत राहा. आणि कालच्या ब्लॉगला जसं प्रेम दिलं तुम्ही, पार्ट 1ला रक्षाबंधन खूप जास्त लोकांनी प्रेम दिलं. आणि एवढ्या कमेंट्स आल्यात ना, पहिल्या 10 मिनिटांमध्ये 50 की 60 कमेंट आलेल्या. तर मी सगळ्यांना रिप्लाय केलेत त्याच्यावर. आणि जसं पार्ट 1ला तुम्ही प्रेम दिलं तसंच या पार्टला पण प्रेम द्याल ही अपेक्षा आहे. आणि आमची फॅमिली आता तुम्ही सगळ्यांना भेटाल. सो किती धमाल करणार आहे ते पण बघा. सो चला कनेक्ट राहा आमच्यावर.
हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल मी स्टार्ट केलं फाल्गुनीची रक्षाबंधन. तुम्ही कालच्या ब्लॉग मध्ये बघितली असेल आणि आजच्या ब्लॉग मध्ये आमची धमाल असणार आहे. आम्ही 8 भाऊ आणि 5 बहिणी आणि त्यांच्याबरोबर ह्या 3 जणी अजून वाढल्यात. बाकीच्या गेल्यात, फाल्गुनी जाऊन आली आहे. चेतना संध्याकाळी जाणार, त्यामुळे आता आम्ही चेतनाला पण दादा घेऊन गेला. प्रगती गेली आहे आणि जागृतीचं बोलायचं म्हणजे तिला 17-18 भाऊ आहे. जागृतीचा रेकॉर्ड दिवस कमी पडणार सारखं आहे. सो तिला आम्ही सांगितलं यू कॅन जॉईन देम. सो आय डोंट नो किती होते आम्हाला जॉईन का नाही. एनिवेज मी सकाळी केले जसं अभि बोलला आणि वहिनी संध्याकाळी जाणार आहे. सो अकॉर्डिंगली आम्ही मॅच केलेलं आहे. येस. सो चला आता सगळे आमचे तिकडे भाऊ वाट बघतायत. मीच लेट आहे कारण की फाल्गुनी आली लेट नाही आली, लवकर आली. पण दादाला तुम्ही काल जसं बघितलं, दादाला फाल्गुनी रक्षाबंधन करते आणि चेतनाने पण मला केलं. इवन फर्स्ट टाइम आमची ही फर्स्ट रक्षाबंधन असेल. आणि ठीक आहे, चला आता बाकीचे थांबलेत आमच्यासोबत, असेच कनेक्ट राहा तुम्ही. आणि आमची फन बघा आता आम्ही कसे करणार आहोत 8 जण फन. सो आम्हाला पिकअप करायला आलेले आहेत आमचे 2 बंधू आणि सगळ्यांनी कुर्ते घातलेत फॉर्च्युनेटली.
शॉर्टकट खाली वाकायला नको म्हणून त्यांच्यावर पण जेवायला बसलेत म्हणून पडू शकते बाजूनी. ए प्रॅक्टिस करून ये, गणपतीला कंबर मोडणार आहे. हे स्वातीच्या तो दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आम्ही सार्वजनिक रक्षाबंधन केले साजरं. म्हणजे भाईच्या घरी सगळ्यांनी प्लॅन केला यायचा आणि त्याच्यानंतर इकडेच रक्षाबंधन करायचं, कारण की आम्ही 8 भाऊ आणि 5 बहिणी, तर प्रत्येकाच्या इकडे जायला ना त्रास नको म्हणून आम्ही असं प्लॅन केलं की एकाच ठिकाणी करायचं. आणि सगळ्या आज आमच्या घरी जाणार आहेत, म्हणजे गावात जाणार आहेत. गावात उद्या काहीतरी प्रोग्राम, परवा एक प्रोग्राम आहे, त्याचा पण तुम्हाला ब्लॉग जर मी आणि फाल्गुनी गेलो तर आपण आहेत परवा आहेत, तर आम्ही परवा गेल्यानंतर तुम्हाला कळेलच काय प्रोग्राम आहे. आणि बघितलं परवाची शूटर ही आहे. हाय करा सगळ्यांनी. रक्षाबंधन सेलिब्रेशन झालेलं आहे सगळ्यांचा, एवढ्या सगळ्या बहिणी आणि आम्ही दरवर्षी असंच काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असतो. यावेळेस सगळ्यांनी एकत्र येऊन केलं, पुढच्या वेळेस पासून पण एकत्र येऊनच करणार आहोत असं ठरवलं आम्ही. ही आयडिया फाल्गुनीनेच दिलेली आहे गेस मला, बट मी त्याला बोलली बिकॉज ना त्यांची ना बिचाऱ्यांची खूप इकडे तिकडे आणि एक तर आम्ही सगळे इथे राहतो आणि बाकीचे सगळे गावात राहतात, सो त्यांची इकडून तिथून घरातून येऊन त्या पोरांना लहान पोरांना सांभाळून खूप अशी धावपळ होऊन जायची आणि तेवढा टाइम पण स्पेंड नाही करतायत एकत्र. सो मी त्याला तेच बोलली एकत्र करा, मजा येते एकत्र, सगळे कझन्स भेटतात, असं वाटते किती दिवसानंतर मी सगळ्यांना भेटली असेल हे ना अभि. असं म्हणजे लग्नातल्या ह्याच्यानंतर ऑलमोस्ट आता भेटतो, ऑलमोस्ट 2-3 मंथ्स नंतर आम्ही सगळे एकत्र आलो, मजा आली अशी. तर आता गणपतीत तर सगळे एकत्र येतील, गणपतीत तर अजून धमाल असणार आहे, पण तरी पण खूप टाइम पासून मिस केलेलं, सो मजा आली एकत्र येऊन. थोडा टाइम स्पेंड साठीच होता, आम्ही लेट गेलो जरा, सगळे वेट करत होते. सो आता आम्ही निघालो थोडाफार फोटोशूट करायला, जे की फाल्गुनीला हा ड्रेस गिफ्ट आलेला आहे कोणत्या साइड वरून, इंस्टाग्राम पेज इकडे मी मेन्शन करतो. खूप ब्युटिफुल आहेत तिच्याकडे क्लोथ्स, ह्याच्यामध्ये पण भरपूर कलर्स आहेत, सो डेफिनेटली डू चेक आउट हर पेज. येस, तुम्हाला रील्स पण बघायला मिळाले असतील आणि रील्स बघायला मिळतील आणि याची सगळी डिटेल्स पण टाकेल, फोटोज पण टाकेल मी, सो स्टे ट्यून तोपर्यंत.
हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू. आवाज आया. सो माझ्या बहिणीला आता टाइम मिळालाय. गंगोत्री ताईला तुम्ही मागच्या वर्षीच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल. याच्यात जी माहीज मेकओव्हर म्हणून फेमस आहे, मी तिचा इन्स्टा आयडी टाकतोय. पनवेलला, नवी मुंबई आणि खूप साऱ्या ठिकाणी नवी मुंबईमध्ये तिने, आणि तिचे खूप सारे स्टुडंट पण आहेत ना ताई. स्टुडंट सतत बॅचेस चालूच असतात, हर मंथ टू मंथ चालूच असतात, प्रत्येक मंथला एक बॅच असते. ओके, तर मी इथे इन्स्टा आयडी टाकतोय तिचा, तुम्ही तिथे जाऊन तिला फॉलो करा. तिचे मेकअपचे ट्युटोरियल्स बघा त्याच्यावर ऍक्च्युली. आणि स्टुडिओ पण आहे ना पनवेलमध्ये स्टुडिओ पण आहे. युट्यूबवर पण चॅनल आहे माझं, माहीज मेकओव्हर बाय गंगोत्री, नक्की फॉलो करा. येस, मी ते पण टाकेन डिस्क्रिप्शन मध्ये तिचं. आणि इन्स्टा आयडी वर पहिले जा, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळी डिटेल मिळेल. त्याची युट्यूबची पण मिळेल आणि तिचे ट्युटोरियल्स पण मिळतील. आणि मी आता ऑफिसला जायला निघालो कोर्टमध्ये, आणि म्हणून लेट झालंय. मी सगळ्या राख्या काढल्या का माहितीये का, रात्री माझ्या पूर्ण कुर्त्याला अडकत होता आणि एक धागा निघत होता. आणि मी त्याच्यावर काढतो, मला एलर्जी होती त्या धाग्याची. नाही, तो पुढे आपण ते असतो ना, तो मेटल येतं ना, मेटल. क्षणभर हे थांबले, हरवले हे मन रे. क्षणभर हे थांबले, हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.